Hello, good evening, all of you. Yes, good evening. So, immediately we will start now. आपण सुरुवात करूया. सिलेबस परफेक्ट चाललेला आहे. फक्त आता लक्षात ठेवा की रोज प्रॅक्टिस करा, रोज होमवर्क करा, रोज डोक्यामध्ये विचार ठेवा इंग्लिशचा, रोज नवीन नवीन एक एक तरी वाक्य बनवा. हे सगळं केलं तर 100% आपल्याला रिझल्ट मिळणार आहे. फक्त या वेळ लागतो. आता जे मी सांगितलंय ते करत राहायचंय बरं का. कारण तुम्हाला मी एक उदाहरण छान शेअर करणार आहे. एक मिनिट फक्त बघतो मी जरा. ओके. हा, मी एक अतिशय सुंदर उदाहरण मी या ठिकाणी शेअर करतो आणि मग आपण आजच्या भागाला सुरुवात करूया. आता बघा, फोर व्हीलर गाडीचं जर उदाहरण घेतलं आपण, चार चाकी, तर फोर व्हीलर आपण जेव्हा शिकायला जातो ना, तेव्हा सुरुवातीला आपण ट्रेनिंग स्कूलला किंवा जो कोण शिकवणार आहे त्याच्याकडे जातो आणि तो आपल्याला थोडीशी माहिती देतो आपल्याला, की बाबा ही गाडी आहे, मग इथे हे स्टेरिंग आहे, स्टेरिंगच्या खाली ABC आहे, ABC म्हणजे ॲक्सिलेटर, ब्रेक आणि क्लच आहे. त्यानंतर डाव्या हाताला गिअर आहेत, मग तो पुढे मागे असे चार गिअर आहेत. हे सगळी माहिती मिळते आपल्याला. अगदी थोडंसं अगदी जवळचं असेल तर गाडीचं बोनेट ओपन करून आतली थोडीशी माहिती देतात, की बाबा कुठे पाणी टाकायचं असं. पण ते एवढी माहिती कोण सांगत नाही. तुम्हाला आपल्या गाडीबद्दल माहिती सांगतात. आता मला सांगा, की एखाद्या गाडीविषयी जर आपल्याला एवढीशी माहिती मिळाली, की बाबा याला काय म्हणायचं, त्याला काय म्हणायचं, त्याला काय म्हणायचं. एवढ्याशा माहितीवरतून आपल्याला गाडी येते असं जजमेंट नाही लावू शकणार. जोपर्यंत आपण ती गाडी चालवून दाखवणार नाही कोणाला, तोपर्यंत लोकांना कळणार नाही की यांना गाडी येते. म्हणजे गाडी येण्याचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे गाडीची माहिती असणे म्हणजे इन्फॉर्मेशन, आणि दुसरी म्हणजे गाडी येणे. म्हणजे गाडीची माहिती असणे आणि गाडी येणे यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे माहिती आणि माहीर असे दोन भाग असतात. माहिती म्हणजे त्याविषयी इन्फॉर्मेशन आणि माहीर म्हणजे एक्सपर्ट. मग माहितीच्या विभागातून माणूस माहितीवरून माहीर होतो. मग माहीर होण्यासाठी माणसाने प्रॅक्टिस करावी लागते. आता तुम्हाला माहिती मिळते की हा सहाय्यकारी क्रियापद कुठं वापरतात, 12 काळांमध्ये कुठे डू, कुठे डज, कुठे डीड, कुठे हॅव, हॅज, हॅड, विल हॅव, शॅल हॅव कसे वापरतात हे तुम्हाला कळालं. पण त्याची माहिती मिळालेली आहे. जोपर्यंत तुम्ही ते इफेक्टिव्हली वापरणार नाही ना, तोपर्यंत तुम्हाला माहीर किंवा एक्सपर्ट असं नाही म्हणता येणार. म्हणून ही जी प्रोसेस आहे ना माहीर होण्याची, ती माहितीमधूनच पुढे जाते आणि माहितीतूनच माणूस माहीर होतो. आणि त्यासाठी माणसाने वेळ द्यावा लागतो. प्रॅक्टिस करावी लागते. प्रॅक्टिस केलं की शेवटी माणूस एक्सपर्ट होतो. म्हणून लक्षात ठेवा की ही भाषा जी आहे, या भाषेची रोज संबंध ठेवा. रोज थोडंसं वाचा, ऐका, रोज कानावर पडलं पाहिजे, रोज बोललं गेलं पाहिजे. आता तुम्ही ऑडिओ फॉर्ममध्ये खूप कमी कमी लोक मला ऑडिओ पाठवतात. प्रत्येकाने ऑडिओ पाठवा पाहिजे. होमवर्क सुद्धा आता एकूण काहीतरी मला वाटतं 18 एक विद्यार्थी आहेत. पण 2 ते 3च विद्यार्थी किंवा जास्तीत जास्त 4 विद्यार्थी मला होमवर्क पाठवतात. बाकी लोक होमवर्क नाही पाठवत. आणि मग नंतर रिझल्ट नाही आला की मग आपण हताश होतो, निराश होतो, सोडून देतो. हे सोडून देणं म्हणजे माघार घेणं आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा त्या रुटीनवरती या आणि थोडंसं रोज झोपण्यापूर्वी एक तरी वाक्य बनवण्याचा प्रयत्न करा. चला आपण सुरुवात करूया आजच्या भागासाठी. आज कोण कोण बसले जरा एकदा बघू दे मला. ठीक आहे. या ठिकाणी गॅलेक्सी F42 आलात का? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुम्ही कधी आला? आज आलात? ओके, फाईन फाईन. आणि अजून गॅलेक्सी म्हणजे सावित्री मॅडम तुम्ही बसलात का आज? सावित्री मॅडम पडवी. हा, तेच तेच. हा हा, तेच तेच तेच. ओके ओके. मग आता या ठिकाणी सगळे बसलेले आहेत. आहे, सावित्री मॅडम आहे, आरती मॅडम आहे, सरोज मॅडम आहेत, त्यानंतर गुणवंत सर आहेत, राज आहे, रश्मी आहे, रश्मी मॅडम,
संगीता मॅडम आहेत, सुनंदा मॅडम आहेत, सुरेखा मॅडम आहेत, तेजस्विनी मॅडम आहेत, विद्या मॅडम आहेत, सगळे आपले विद्यार्थी रोज बसणारे बसलेले आहेत. त्याच्यामुळं करा. हा, सरिता सरिता, येस येस. येस मॅम. बघितलं बघितलं. ओके. हो हो, करून घ्या, पण होमवर्क करून घ्या. होमवर्क करून घ्या. चालेल. आता या ठिकाणी आपण शूडचा अभ्यास काल केलेला आहे आणि शूडची फॅमिलीमधले 6 लोक आपण बघितले. ते म्हणजे शुड हॅव, शुड बी, शुड हॅव बीन, शुड हॅव टू आणि शुड हॅव हॅड टू. हे 6 लोक आहेत. त्याचा व्यवस्थित अभ्यास करा आणि काय वाटलं तर मला फोन करा डायरेक्ट किंवा SMS करा. त्यानंतर पुढे आता आहे आपण कॅन. आपण कॅन बद्दल आपण बोलतोय. जर तुमच्या काही शंका असतील तर सेशनच्या नंतर मला विचारा, कारण मग वेळ नाही पुरणार. मला फोन केला तरी काही हरकत नाही. डोंट वरी. हा, आता आपण कॅन बद्दल बोलतोय. कॅन म्हणजे या ठिकाणी एबिलिटी, परमिशन किंवा पॉसिबिलिटी. वाटतं हे नाही झालं ना? नाही. एबिलिटी, परमिशन किंवा पॉसिबिलिटी यापैकी क्षमता किंवा पॉसिबिलिटी, शक्यता किंवा परमिशन, परवानगी, या प्रकारच्या वाक्यांमध्ये कॅनचा वापर केला जातो. आपण हे वाक्य बघितले त्या दिवशी, बहुतेक काल काल पाहिले आपण. फॉर्म्युला आहे सोप्पा. सब्जेक्ट प्लस कॅन प्लस V1 म्हणजे करता अधिक कॅन हे सहाय्यकारी क्रियापद. शकतो, शक्ती, शकते, शकतात अशा अर्थाने आणि क्रियापदाचं पहिलं रूप. इथं उदाहरण आहे आय कॅन स्विम, म्हणजे मी पोहू शकतो. इथं क्षमता दाखवलेली आहे. अशी 3 वाक्य तुम्ही बनवून मला पाठवा, ज्यामध्ये एबिलिटी पण दिसेल, परमिशन पण दिसेल आणि पॉसिबिलिटी पण दिसेल. एकदम सोपा कॅन आहे. त्यानंतर पुढचा आहे कॅन बी. कॅन बी म्हणजे काय? तर असणे. हा बी म्हणजे असणे या अर्थाने आपल्याला घ्यायचं आहे. मग इथे या पण ठिकाणी काय दिसते? पॉसिबिलिटी, शक्यता अधिक पॅसिव्ह. पॅसिव्ह म्हणजे काय? तर कर्मणी आणि कर्तरी प्रयोग. कर्तरी आणि कर्मणी प्रयोग म्हणजे कर्मणी प्रयोगीच्या वाक्यांमध्ये हा कॅन बी वापरलेला दिसतो. आणि जनरल ट्रूथ म्हणजे सर्वसाधारण सत्य, अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये कॅन बीचा वापर झालेला दिसतो. आणि या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला काय दिसतो? सब्जेक्ट म्हणजे कर्ता अधिक कॅन बी, आणि कॅन बी नंतर एकतर तुम्हाला नामाचा वापर झालेला दिसेल किंवा ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषणाचा वापर झालेला दिसेल किंवा क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा वापर झालेला दिसेल. या ठिकाणी पॅसिव्ह प्रकार म्हणजे कर्मणी प्रयोग. याचा आपण अजून जरा थोडंसं उद्याचा दिवस झाला की आपण ॲक्टिव्ह आणि पॅसिव्हला सुरुवात करूया. ते पण तुम्हाला कळेल. आता इथे वाक्य काय झालं बघा एक्झाम्पलमध्ये. धिस कॅन बी डन. धिस कॅन बी डन. हे केलं जाऊ शकतं. वाक्य काय? हे म्हणजे धिस, करता धिस. धिस कॅन बी डन म्हणजे हे केलं जाऊ शकतं. इथं डनचा थर्ड फॉर्म आहे डू, डीड आणि डन. या ठिकाणी धिस हा सब्जेक्ट आहे. कॅन बी हे सहाय्यकारी क्रियापद आहे, मॉडेल ऑक्झिलरी. आणि डन हे क्रियापदाचं तिसरं वाक्य आहे, तिसरं रूप आहे. आणि हे पूर्ण वाक्य आहे पॅसिव्ह प्रकारचं, म्हणजे कर्मणी प्रयोगाचं आहे. त्यानंतर दुसरं वाक्य या ठिकाणी आलेलं आहे. ही कॅन बी अ गुड लीडर. ही कॅन बी अ गुड लीडर. तो चांगला नेता असू शकतो. असणे, असणे म्हणून बीचा वापर झाला इथे. तो चांगला नेता असू शकतो. मग ही म्हणजे सब्जेक्ट, कॅन बी म्हणजे हे मॉडेल ऑक्झिलरी, आणि गुड लीडर म्हणजे लीडर म्हणून विशेषण आहे. आणि गुड लीडर, गुड म्हणजे ॲडवर्ब क्रियाविशेषण, आणि लीडर म्हणजे विशेषण. तर या ठिकाणी 2 एक्झाम्पल घेतलेत. आणि तिसरं एक्झाम्पल जे आहे ते या ठिकाणी एकतर ही कॅन बी अ गुड पर्सन सेम होईल, ही कॅन बी अ गुड लीडर. मग या ठिकाणी नामाचा पण वापर होऊ शकतो. ही कॅन बी राम. तो राम असू शकतो. म्हणजे मी तुम्हाला काल उदाहरण दिलं की राम खूप दिवसांतर दिसलाय कुठेतरी आपल्याला उजरता, आणि आपण जजमेंट लावलं तो राम असू शकतो बरं का, कारण मी त्याला पाहिलंय काही दिवसांपूर्वी. तर या ठिकाणी नामाचा वापर केलेला आहे. म्हणजे ही म्हणजे सब्जेक्ट, कॅन बी म्हणजे मॉडेल ऑक्झिलरी, आणि राम म्हणजे नाम. अशा अर्थाने 3 प्रकारची उदाहरणं आपण या कॅन बी मध्ये
बघितलेली आहेत. 7वं आहे कुड. आता कुडचा वापर कधी होतो बघा, तर कुड आणि कॅन हे जवळचे आहेत बरं का. कॅन, कुड हे जवळचे आहेत. कॅन आणि कुड, तर कॅनचं भूतकाळी रूप कुड आहे असं म्हटलं जातं. म्हणजे इथे कधी वापरतात कुड बघा, एक तर पास्ट एबिलिटी, भूतकाळातील क्षमता, पोलाइट रिक्वेस्ट, पोलाइट म्हणजे नम्रपणे केलेली विनंती, अशा किंवा पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता, अशा 3 प्रकारामध्ये कुडचा वापर झालेला या ठिकाणी दिसतो आपल्याला. आता काय म्हटलंय बघा, फॉर्म्युला काय म्हणतोय, सब्जेक्ट प्लस कुड प्लस V1 म्हणजे कर्ता अधिक कुड अधिक क्रियापदाचं पहिलं रूप. आता उदाहरण काय, आय कुड रन फास्ट. आता इथं कुड जो वापरलाय तो का, तर आय कुड रन फास्ट म्हणजे मी जोरात धावू शकलो. एक तर हा अर्थ होईल बघा, 2 अर्थ होतात या वाक्याचे. एक तर मी जोरात धावू शकलो किंवा मी जोरात धावू शकत होतो. या दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच होतो, तो म्हणजे आय कुड रन फास्ट. मग या दोन्ही वाक्यांचा अर्थ काय घ्यायचा, तर संदर्भावरून तो स्पष्ट होतो. इथं मी जोरात धावू शकलो हा अर्थ घ्यायचा आहे का मी जोरात धावू शकत होतो हा अर्थ घ्यायचा आहे, हा संदर्भावरून क्लिअर होतो. अशा अर्थाने आपण कुडपर्यंत बघितलं. आपण आता कॅन बी कुड. आता आपण पुढच्या स्लाइडवर जाऊया. 1 मिनिट, 1 मिनिट, गिव्ह मी 1 मिनिट. या ठिकाणी कॅन बी झाला. आता इथे आहे कुड हॅव. आता कुड हॅवचा वापर कधी होतो बघा. कुड हॅव म्हणजे इथे खाली बघा काय म्हटलंय, पास्ट पॉसिबिलिटी, भूतकाळातील शक्यता. नॉट हॅपन घडलं नाही, भूतकाळातील शक्यता पण जी घडलेली नाही अशा अर्थाने त्याचं डेफिनेशन आहे. आणि फॉर्म्युला काय म्हणतो, तर कर्ता अधिक कुड हॅव अधिक क्रियापदाचं तिसरं रूप. आता बघा इथे नुसता कुड नाहीये, तर कुड हा एकेरी आलेला आहे, म्हणजे कर्ता अधिक कुड अधिक क्रियापदाचं पहिलं रूप आहे. पण ज्या वेळेला कुडच्या बरोबर हॅव आला तर ते पूर्णपणे भूतकाळी झालं आणि कुड हॅवला घेऊन आल्यानंतर पुढे क्रियापदाचं तिसरं रूप येतं, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे थोडक्यात हे जे एकेरी मॉडेल ऑक्झिलरी असतात ना, म्हणजे उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर बघा, शुड, वूड, कुड, वूड, मे, माइट, मस्ट, ही सगळे जे हॅव टू, हॅज टू, ही हॅड टू, ही सगळी क्रियापदाच्या पहिल्या रूपाबरोबर येतात आणि जी हॅवला घेऊन येतात. म्हणजे कुड हॅव, शुड हॅव, वुड हॅव, मे हॅव, माइट हॅव, मस्ट हॅव, हे दुहेरी येतात हॅवला घेऊन. तिथे पुढे क्रियापदाची तिसरी रूप वापरली जातात, एवढं लक्षात ठेवायचंय. आता इथे आपण एक उदाहरण बघूया बरं का. इथे काय म्हटलंय, यू कुड हॅव वन. उच्चार वन म्हटलाय, WON, वन म्हणजे वोन. काही लोक वोन म्हणतील, काही वन म्हणतील. तर यू कुड हॅव वन म्हणजे काय, तर तू जिंकू शकला असता. याचा अर्थ काय झाला, तू जिंकू शकला असता. मग याचा अर्थ असा होतो की तू जिंकलेला नाहीये, पण जिंकण्याचे चान्सेस होते. म्हणजे हॅपन, नॉट हॅपन, पास्ट पॉसिबिलिटी, भूतकाळातील शक्यता होती पण ती झालेली नाही. म्हणून इथे हे नकारार्थी सारखं वाक्य म्हणतंय की तू जिंकू शकला असता. अजून एखादं वाक्य घेऊ आपण ना, मी वेळेत पोचू शकलो असतो. काय वाक्य बघा, मी वेळेत पोचू शकलो असतो. याला म्हणायचं आय कुड हॅव रीच्ड
इन टाइम. इथं काय घेतलं आपण? मी म्हणजे आय. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद कुड हॅव. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप पोचणे म्हणजे रीच. REACH. रीच. आणि मग कर्म इन टाइम. मग रीचला ईडी लागतो ना, म्हणून क्रियापदाचं तिसरं रूप आहे. म्हणायचं आय कुड हॅव रिच्ड इन टाइम. यातलं एखादं नकारार्थी जर समजा घ्यायचं म्हटलं बघा, एखादं नकारार्थी, तर तो पास होऊ शकला नसता. या वाक्याचा अर्थ असा होतो की शक्यता होते की त्याला अभ्यास करून पण तो पास होऊ शकला नसता असं म्हटलेलं या ठिकाणी. तर तो पास होऊ शकला नसता म्हणजे नकारार्थी आहे. इथं म्हणणार ही कुडंट हॅव पास्ड. मग कुड आणि हॅवच्या मध्ये नॉट बसलेला आहे आणि हे वाक्य नकारार्थी सारखे दिसतंय. तो पास होऊ शकला नसता. तर अशा प्रकारची वाक्य कुड हॅवच्या आधारे कशी होतात ते आपण आता पाहतोय. आता कुड हॅव, आता प्रत्येक प्रकारची वाक्ये मी तुम्हाला थोडंसं एक टास्क देणार आहे थोड्या वेळाने, त्यानुसार तुम्हाला ते बनवायचं आहे. आता इथे आपण घेऊया 9 कुड बी. आता मी तुम्हाला थोडी टास्क जी आहे ती कुड बी होऊन दे, मग आपण एक टास्क करूया. कुडबी. कुडबीचं या ठिकाणी कसा हे आहे बघा, पॉसिबिलिटी. पुन्हा इथं पण पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता आहे. प्रेझेंट और फ्युचर, वर्तमान किंवा भविष्य काळातील शक्यता कुडबीच्या आधारे बोलली जाते. म्हणजे फॉर्म्युला काय म्हणतोय, सूत्र काय म्हणतंय? सब्जेक्ट म्हणजे कर्ता अधिक कुडबी अधिक नाम किंवा विशेषण किंवा क्रियापदाचं तिसरं रूप. आता इथे क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे V3 दिसतंय. म्हणजे ते वाक्य पॅसिव्हवालं असलं पाहिजे. पॅसिव्ह व्हॉइसवालं वाक्य असलं पाहिजे, कारण कर्त्यानंतर कुड बी आणि नंतर क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे हे पॅसिव्ह व्हॉइस मधलं वाक्य आहे. आता इथे बघा 2 वाक्यांचे उदाहरणं दिलेली आहेत. काय म्हटलंय? ही कुड बी राईट. तो बरोबर असू शकतो. काय म्हटलं इथं? तो बरोबर असू शकतो. आता या ठिकाणी ही कॅन बी राईट जरी म्हणलं तरी पण चालू शकतं, कारण दोन्हीचे अर्थ सेम होणार. बघा आता, जर हे वाक्य असं असतं ना, ही कॅन बी राईट, तो बरोबर असू शकतो, आणि ही कुड बी राईट, याचा पण अर्थ होतो की तो बरोबर असू शकतो. मग फरक काय बरं कॅन बी आणि कुड बी? तर कुड बी आणि कॅन बी मध्ये कुड बी हे थोडंसं औपचारिक वाटतं, थोडंसं नम्र वाटतं, आणि म्हणून कॅन बीच्या ऐवजी कुड बी हा फॉर्मॅलिटीमध्ये जास्तीत जास्त बोलला जातो. फरक जास्त काही नाहीये. फरक हाच आहे की कॅन आणि कुड जवळचे आहेत, पण कॅन थोडासा वृक्ष वाटतो आणि कुड हा या ठिकाणी नम्र किंवा पोलाइटली बोलल्यासारखा वाटतो, म्हणून कुड बी म्हटलेले. बाकी दोन्हीचे अर्थ वाक्याचे सेम आहे. फक्त नम्रता, पोलाइटनेस इथं या ठिकाणी आपल्याला दिसते. दुसरं उदाहरण काय बघा, दिस कुड बी फिनिश्ड टुडे. इथं म्हटलंय दिस कुड बी फिनिश्ड टुडे. हे आज पूर्ण होऊ शकतं. हे आज पूर्ण केलं जाऊ शकतं असं वाक्य होईल. काय होईल? हे आज पूर्ण किंवा संपवलं जाऊ शकतं. पूर्ण म्हणजे फिनिश म्हणजे संपणे. मग याला असं म्हणता येईल, हे आज संपवलं जाऊ शकतं. मग हे पॅसिव्ह प्रकारचं वाक्य आहे. मग इथे म्हटलं दिस कुड बी फिनिश्ड टुडे. मग अशा प्रकारे इथे तुम्ही असे म्हणू शकता, दिस कॅन बी फिनिश्ड टुडे, आणि याचा अर्थ तोच होणार की हे आज पूर्ण किंवा संपवलं जाऊ शकतं. पण कॅन बी आणि कुड बी मध्ये फरक असा आहे की कॅन बी थोडंसं वृक्ष आणि थोडंसं कठोरपणाने बोलल्यासारखं वाटतं, आणि कुड बी म्हणजे मवाळ
आणि नम्र पोलाइटली बोलल्यासारखं वाटतं, म्हणून हे कॅन बीच्या ऐवजी कुड बी म्हटलेलं आहे. वाक्य रचनेमध्ये काही फरक दिसत नाही. ओके, मग हे कोणी ठरवायचं, कॅन बी वापरायचं का कुड बी वापरायचं? तर हे आपल्या विचारांवरती आहे की समोरचं वाक्य आपण नम्रपणे बोलणार आहोत का थोडंसं रुक्षपणे बोलणार आहोत. त्यानुसार कॅन बी वापरायचा का कुड बी वापरायचा हे आपण ठरवायचं असतं, समोरचा ठरवत नसतो. आता येणार 10वं, ते आहे कुड हॅव बीन. आता कुड हॅव बीन म्हणजे पास्ट पॉसिबिलिटी, तेच भूतकाळातील शक्यता. अनसर्टन, इमॅजिन, काल्पनिक किंवा अनसर्टन. या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो अनसर्टन म्हणजे मराठीमध्ये त्याला असं म्हणता येईल, अनसर्टन तर तुम्हाला सांगता येईल मराठीमध्ये काय म्हणतात अनसर्टन. चालतंय. अनिश्चित 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 किंवा काल्पनिक पद्धतीने कुड हॅव बीनचा वापर या ठिकाणी झालेला दिसतो. आता फॉर्म्युलामध्ये काय म्हटलंय बघा, सब्जेक्ट प्लस कुड हॅव बीन. बघा, कर्त्यानंतर कुड हॅव बीन आणि मग एकतर नाम, नाहीतर विशेषण, नाहीतर क्रियापदाचं तिसरं रूप, नाहीतर क्रियापदाचं चौथं रूप. बघा, 4 वाक्य या आधारे होऊ शकतात आणि त्यासाठी वेगवेगळे वाक्य होऊ शकतात. मग ती कशी होऊ शकतात? एक उदाहरण घेऊ आपण. ही कुड हॅव बीन अ डॉक्टर म्हणजे तो डॉक्टर असू शकला असता. तो असू शकला नाही तर असता, म्हणून कुड हॅव बीनचा वापर झालेला आहे. तो डॉक्टर असू शकला असता. ही कुड हॅव बीन अ डॉक्टर. या ठिकाणी कर्त्यानंतर कुड हॅव बीन. काही वाक्य जे आहेत ना, हॅलो, ही जास्तीत जास्त तुम्हाला व्यवहारामध्ये ऐकायला कमी मिळतात. पण असू शकला असता अर्थ काय होतो, की तो डॉक्टर असू शकला असता म्हणजे त्यांनी प्रयत्न केला होता, त्याने त्याच्या पद्धतीने प्रयत्न केल्यानंतर पण अपयश आलेलं आहे, म्हणून तो डॉक्टर असू शकला असता असा भूतकाळातील म्हणजे पास्ट पॉसिबिलिटी या ठिकाणी दिसते. ओके मॅम. हॅलो हॅलो, कळलं का? कोणाची शंका होती? कळलं ना? ही कुड हॅव बीन अ डॉक्टर. हा, तो होऊ शकला असता, असू शकला असता. हा हा, बरोबर ना. मग या ठिकाणी हा, ही कुड हॅव बीन म्हणजे असणे, बनणे दोन्ही अर्थाने बीन आलेला आहे इथे. फक्त असता म्हणून कुड हॅव बीन. ओके, पुढे. शी कुड हॅव बीन वर्किंग. आता हे जे तुम्हाला दिसलंय दुसरं वाक्य बघा, एक्झाम्पल दुसरं, शी कुड हॅव बीन वर्किंग. इथं शी म्हणजे करता, कुड हॅव बीन मॉडल ऑक्झिलरी आणि वर्किंग म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप, फोर्थ फॉर्म ऑफ द वर्ब. आता तुम्ही मला जी शंका विचारली तसं आता मला तुम्ही कोणीतरी सांगा हे वाक्य मराठीत कसं होईल. शी कुड हॅव बीन वर्किंग. आता कुणी मला शंका विचारली होती मॅम. काय वाटतं तुम्हाला कसं होईल? नाही, अजून कोणाला वाटतंय कसं कामात शी कुड हॅव बीन. परत हा, ती काम करत असू शकली असती. करत म्हणून क्रियापदाचं सूत्र. बरोबर ना? ती काम करत असू शकली असती. शी कुड हॅव बीन वर्किंग. अशा प्रकारचं बरोबर वाक्य मला वाटतं
गुणवंत सरांनी या ठिकाणी सांगितलं वाटतं. बरोबर आहे. एकदम व्हेरी गुड. आयनजी, आयनजी. म्हणून ते करत, येत, पाहत, राहत क्रियापदाला त आला ना, की समजायचं की तिथं क्रियापदाचं चौथं रूप आलंय. म्हणून त्याला म्हणतात त लागलं. हं. आता पुढे. आता मी थोडंसं स्लाइड बदलतोय हां मी. Give me some time. Give me some time. And I have finished the chapter now. एक मिनिट हां. कॅन बी हो झालाय. येस दिस वन. हां. तर चॅप्टर आता कुड हॅव बीन संपला आणि आपण मेकडे येतो आता. आता हा मे आणि माईट हे दोन वेगळे मॉडल ऑक्झिलरी आहेत. पुन्हा तुम्हाला एक विनंती मला अशी आहे, की तुम्ही मला एक सांगा व्हिडिओ किंवा आपले जे रेकॉर्डिंग आहे, मी रोजचं जे रेकॉर्डिंग पाठवतो तुम्हाला, ते किती वेळा पाहता सांगा बरं? एक पेक्षा जास्त कोण बघतं? एकापेक्षा जास्त कोण? ओके, ओके, ओके. हां. मला हेच म्हणायचंय, की कसं होतं, की आपल्याला ह्या गोष्टी नवीन असतात आणि आपण एकदाच ऐकलं ना, तर त्या एकट्या ऐकण्यामध्ये एक तर आपला अर्धा वेळ थोडं लक्ष आपलं विचलित झालेलं असतं. काय आवाज असतात, कोण बोलत असतं. आपलं अर्धं लक्ष थोडंसं कुठल्यातरी वेगळ्या विषयाकडे असतं आणि मग अर्धं लक्ष जातं आणि अर्धं कळतं. त्याच्यामुळे तुम्हाला जर वेळ मिळाला ना, तर एकापेक्षा 2 किंवा 3 वेळा जर ऐकलं, तर जे तुम्हाला पहिल्या वेळी ऐकलं होतं, कळलं होतं ना, ते तिप्पट तुम्हाला समजेल. आणि म्हणून थोडंसं काही दिवस ना, थोडासा वेळ द्या आणि 2 ते 3 वेळा ऐका. म्हणजे काय होईल, जास्तीत जास्त कळण्याची शक्यता होईल. ओके. आता आपण मे आणि माईट या दोघांना आपण शिकणार आहोत. मे आणि माईटचा कशा प्रकारे वापर होतो याचं या ठिकाणी आपल्याला बेस्ट उदाहरण या ठिकाणी मिळणार आहे. मे म्हणजे काय, तर मेची अनेक रूपं आहेत. थोडक्यात मी तुम्हाला समजलेला मी पहिल्यांदा नीट सांगतो. स्क्रीनवर फक्त ऐका. स्क्रीनवरचं मी जे काय बोलतोय ते वेगळं आहे. नाही तुम्ही शोधाल की स्क्रीनवरती काय आहे. मी जे बोलतोय ते वेगळे, मग मी स्क्रीनवरचं तुम्हाला वाचून दाखवणार आहे. पहिल्यांदा ऐका मी काय म्हणतोय हां. मे हा विलच्या फॅमिलीमधला आहे. म्हणजे सख्खी फॅमिली आहे. म्हणजे जसं विलची फॅमिली असते ना, ज्यामध्ये साधा भविष्यकाळ, चालू भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ आणि चालपूर्ण भविष्यकाळ असे 4 प्रकारचे आपल्याला सॉरी भविष्यकाळ दिसतात आपल्याला. तर हे जे भविष्यकाळ आहेत ते शाल किंवा विलचा वापर होणार होणार याच्यामध्ये म्हणजे शाल किंवा विलचा वापर झालेला दिसतो. पण जर आपण वाक्यामध्ये अनिश्चितता किंवा कदाचितचा वापर केला तर वाक्यांमधला शाल किंवा विल निघून जातो आणि त्या ठिकाणी मे येऊन बसतो. बाकी सगळं स्ट्रक्चर सेम असतं. याच्या व्यतिरिक्त स्क्रीनवरचं मी तुम्हाला सांगणार आहे. पहिल्यांदा मी जे ऐकतोय ते ऐकून घ्या, जे काय सांगतोय ते, आणि मग आपण स्क्रीनवरचं बघूया. बघा आता पहिलं आपण वाक्य एक एक कम्पेअर करूया आपण, की मी अभ्यास करेन. बघा, मी अभ्यास करेन, आय शॅल स्टडी किंवा आय विल स्टडी. पण या ठिकाणी जर वाक्यात कदाचित आला तर मी कदाचित अभ्यास करेन, मग आय किंवा शाल किंवा विल निघून जाणार आणि तिथे मे येणार. आय मे स्टडी. हा झाला साधा भविष्यकाळ. आता चालू भविष्यकाळ. मी कदाचित अभ्यास करत असेन. आय शॅल बी स्टडीइंग किंवा आय विल बी स्टडीइंग. पण या ठिकाणी वाक्यामध्ये जर कदाचित आला तर मी कदाचित अभ्यास करत असेन. मग आय मे बी स्टडीइंग. झाले साधा भविष्यकाळ, चालू भविष्यकाळ. आता पूर्ण भविष्यकाळ, प्रेझेंट परफेक्ट. मी अभ्यास केला असेन म्हणजे पूर्ण भविष्यकाळ, प्रेझेंट परफेक्ट. आय शॅल हॅव स्टडीड, स्टडीचा थर्ड फॉर्म. पण वाक्यात जर कदाचित आला तर वाक्य होणार मी कदाचित अभ्यास केला असेल.
मग shall have, will have च्या ऐवजी may have. वाक्य होणार I may have studied. आणि शेवटी चालू पूर्ण भविष्यकाळ, मी सकाळपासून अभ्यास करत असेन. I shall have been किंवा I will have been studying since the morning. पण वाक्यात जर कदाचित आला तर होणार मी कदाचित सकाळपासून अभ्यास करत असेन. मग I may have been studying since the morning. म्हणजे सर्व ठिकाणी शाल किंवा विल जो आहे तो विल बी, विल हॅव किंवा विल हॅव बीन. तर या ठिकाणी मे बी, मे हॅव, मे हॅव बीन हा फरक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. आता आपण जे वर्णन आहे मेचं ते बघून घेऊयात. आता स्क्रीनवरचं मी बोलतोय बरं का. स्क्रीनवर जे दिले ते युज्ड फॉर सेईंग दॅट समथिंग इज पॉसिबल. म्हणजे काय, एखादी गोष्ट शक्य आहे हे सांगताना याचा वापर होतो. मेचा वापर एखादी गोष्ट शक्य आहे असे सांगताना. म्हणजे उदाहरणार्थ एक एक्झाम्पल दिलंय, वेअर श्रेया. श्रेया कुठे आहे, तर इथे म्हटलंय पुढे शी मे बी इन द गार्डन. ती कदाचित बागेत असेल म्हणून बी आलेला आहे. पण मे म्हणजे कदाचित ती बागेत असेल. आता समजा वाक्यामध्ये कदाचित नाही वापरला, पण जो समोर बोलणारा व्यक्ती आहे इंग्लिशमध्ये तो काय म्हणेल, शी मे बी इन द गार्डन. आणि मराठीमध्ये रूपांतर म्हणताना असं म्हणेल ती गार्डन मध्ये असेल. कदाचित जरी नाही म्हटला तरी अंदाज बांधलेला आहे आणि शक्यता इथे या ठिकाणी लागलेला आहे. पण विल बीच्या ऐवजी मे बी वापरला. जर हे वाक्य असं असतं, वेअर श्रेया शी विल बी इन द गार्डन, म्हणजे इथे शक्यता दाट आहे, ती गार्डन मध्ये असेल. पण मे बीच्या ऐवजी, विल बीच्या ऐवजी मे बी म्हणजे कदाचित असा या ठिकाणी बोललं नाही, तर एक भाव आहे की शक्यता कमी आहे, म्हणून विल बीच्या ऐवजी मे बी घेतलेला आहे. त्याच्या खाली म्हणलंय यू मे बी राईट, तू बरोबर असशील, तू कदाचित बरोबर असशील, अशा अर्थाने पण इथं मे बीचा वापर झालेला दिसतो. खालचं तिसरं वाक्य आहे, दे मे हॅव फॉरगॉटन द मीटिंग. म्हणजे हे पूर्ण भविष्य काळाचं वाक्य आहे, पण इथे भाव आहे कदाचितचा, म्हणून विल हॅवच्या ऐवजी मे हॅवचा वापर झालेला आहे. आणि वाक्य झालं दे मे हॅव फॉरगॉटन द मीटिंग. त्यांनी किंवा ते कदाचित मीटिंग विसरले असतील. म्हणजे पूर्ण भविष्य काळाचं वाक्य आहे, पण कदाचित असा संदर्भ इथे आल्यामुळे विल हॅवचा वापर न होता मे हॅवचा वापर कदाचित या अर्थाने घेतलेला आहे. आता दुसरं, used as a polite way of asking for or giving permission. म्हणजे काय अर्थ होतो त्याचा, परवानगी मागण्याचा किंवा देण्याचा शिष्ट किंवा सभ्य मार्ग म्हणून याचा वापर होतो. म्हणजे मेचा अजून एक आपल्याला इथं कसा वापर होतो हे बघितला. पहिला बघितला आपण की एखादी गोष्ट शक्य आहे हे सांगताना, आणि दुसरा परवानगी मागण्याचा किंवा देण्याचा शिष्ट किंवा सभ्य मार्ग म्हणून वापरला जातो. म्हणजे उदाहरण काय इथं, मे आय यूज युअर फोन. मग या ठिकाणी मेचा अर्थ कदाचित होत नाही, तर इथे या ठिकाणी परवानगी मागताना शिष्ट मार्ग किंवा सभ्य मार्ग अवलंबला आहे. मी तुझा फोन वापरू का, तुम्ही प्रश्न विचारलेला आहे किंवा तुम्ही परवानगी मागितली, आणि म्हणून औपचारिक पद्धतीने तुम्ही मे म्हणू शकता, मे आय यूज युअर फोन. आता मेच्या ऐवजी तुम्ही जर औपचारिकपणे कॅन वापरला तर काय होईल, कॅन आय यूज युअर फोन, तर चुकीचं नसणार आहे. पण कॅन पेक्षा मे हा जास्त पोलाईट होतो, म्हणजे अति नम्र, म्हणून कॅनच्या ऐवजी मे हा बरोबर वाटतो. म्हणून
कॅन आय यूज युअर फोनच्या ऐवजी मे आय यूज युअर फोन हे जास्त उत्कृष्ट वाटतं. त्याच्या खालचं वाक्य आहे यू मे नॉट टेक फोटोग्राफ्स इन द म्युझियम. म्हणजे इथे काय म्हटलंय, इथे सुद्धा तुम्हाला नकारार्थी इथं परवानगी मागण्याचा मार्ग दाखवलेला आहे. म्हणजे कसं की संग्रहालयामध्ये तुम्ही फोटो घेऊ शकत नाही. या ठिकाणी परवानगी नाकारण्यात आलेली आहे, ती सभ्य प्रकारे किंवा सभ्य मार्गाने. म्हणून तुम्ही हे असंही म्हणू शकला असता, यू कॅनॉट टेक फोटोग्राफ्स इन द म्युझियम. म्हणजे हे रूट प्रमाणे होतं. रूढ प्रमाणे असल्यामुळे किंवा थोडंसं कठोरमध्ये बोलल्याप्रमाणे कॅनचा वापर इथं व्यवस्थित वाटत नाहीये. थोडंसं अदबीने किंवा नम्रपणे, पोलाईटपणे इथे मेचा वापर झालेला दिसतो. त्यानंतर तिसरा वाक्य काय, दुसरा प्रकार तिसरा, यूज फॉर कॉन्ट्रास्टिंग टू फॅक्ट्स. म्हणजे दोन वास्तविकातील विरोध दाखवताना याचा वापर होतो. बघा काय म्हटलंय, दोन वास्तविकातील विरोध दाखविताना याचा वापर होतो या मेचा. म्हणजे तिसरा प्रकार या ठिकाणी आपल्याला मेचा दिसतो. वाक्य आहे ही मे बी व्हेरी क्लेवर बट ही कांट डू एनिथिंग प्रॅक्टिकल. आता शेवटचं जे वाक्य ना, तिसरं वाक्य नीट व्हायचं बरं का स्क्रीनवरती. ही मे बी व्हेरी क्लेवर बट ही कांट डू एनिथिंग प्रॅक्टिकल. कोण सांगताय का मला? आता तुम्हाला सोपं एकदम वाक्य. तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल मला याचा अर्थ काय होतो? हा, यस, सुरेखा मॅडम बोला. सुरेखा मॅडम. हा हा हा, प्रॅक्टिकल म्हणा, प्रॅक्टिकल म्हणा. ओके, बर. हेमा मॅडम सांगा बरं, हेमा. हं? शाबाश. मग या ठिकाणी एका प्रकारे मेचा वापर झालाय, मे बीचा, आणि या ठिकाणी कॅनचा वापर झालेला आहे. मे आणि कॅन जवळचे आहेत, फक्त मे औपचारिक आहे आणि कॅन थोडासा कणखर आहे. म्हणून दोन वाक्यांचा या ठिकाणी, एका वाक्यामध्ये दोन प्रकार या ठिकाणी, दोन वास्तविकतांना विरोध दाखवताना हे वाक्य बनवलेलं आहे. अतिशय उत्तम सांगितलेलं आहे. ही मे बी व्हेरी क्लेवर बट ही कान डू एनिथिंग प्रॅक्टिकल. व्हेरी गुड. आता मी तुम्हाला आज होमवर्क देणार आहे आणि होमवर्कसाठी मी वर्ब म्हणजे क्रियापदांची एक लिस्ट तुम्हाला देणार आहे. त्या क्रियापदांच्या आधारे तुम्ही विविध वाक्य बनवायची आहेत. यू आर गोइंग टू कन्स्ट्रक्ट डिफरंट काइंड ऑफ सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ वर्ब्स ऑर हेल्पिंग वर्ब्स. तर हे म्हणू, आपण वर्ब म्हणू. तर वर्ब जे आहेत ते वर्ब जी लिस्ट दिलेली आहे त्यानुसार आत्तापर्यंत झालेल्या मॉडल ऑक्झलरींची नावं फक्त मी देईन. प्रत्येकाने वेगवेगळी वाक्य बनवून मला पाठवायची आहेत त्या क्रियापदांच्या आधारे. अशी मला वाटते काहीतरी 25 का 30 क्रियापदे मी तुम्हाला पाठवणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला वाक्य बनवून मला पाठवायचे आहेत. वाक्य दोन्ही भाषेमध्ये व्हायला पाहिजेत, एक मराठीमध्ये आणि एक इंग्लिशमध्ये. तुमच्या मनाची होऊन द्या.